राजकारण, समाजकारण, कोकणातील प्रत्येक घडामोड. सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद, ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राइब करा. कुंभवडे धबधब्यावर घडलेल्या घटनेला पोलीस आणि जिल्हा प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला आहे. आंबोलीसह जिल्ह्यातील प्रमुख धबधब्यांवर सुट्टीच्या दिवशी पोलीस बंदोबस्त तैनात करावा अशी मागणी होत आहे. पर्यटन स्थळी सुरक्षा देण्याऐवजी महामार्गावर स्थानिकांच्या वाहनांची तपासणी करण्यापेक्षा पर्यटकांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे. अशा घटनांमुळे पर्यटन नगरीची प्रतिमा खराब होऊ नये याची जबाबदारी प्रशासनाची असल्याचेही सांगण्यात आले. नाही, खरं तर आंबोलीचा आणि बाबा धबधबा किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावडा धबधबा, नापणे धबधबा हे आता सिंधुदुर्ग जिल्ह्यापुरते मर्यादित राहिले नाही, तर संपूर्ण आजूबाजूच्या राज्यात म्हणजे कर्नाटक, गोवा या राज्यामधले सुद्धा पर्यटक त्या ठिकाणी येतात. आणि खरं तर हे पोलीस प्रशासन खरं तर त्या ठिकाणी उपस्थित पाहिजे. आंबोलीला अनेक वेळा बैठकी वाहतूक कोंडी होती आणि इथले पोलीस आहेत ते महामार्गावर स्थानिक लोकांच्या गाड्या तपासण्यात, त्यांचे लायसन्स तपासण्यात व्यस्त असतात. आणि माझी प्रशासनाला आणि SP ना विनंती आहे की तुम्ही रविवार किंवा सुट्टीच्या दिवशी तरी त्या ठिकाणी आपले पोलीस ठेवले पाहिजेत की जेणेकरून पर्यटनाच्या नगरीचं नाव खराब होता कामा नये. आणि त्याची जबाबदारी आपली आहे आणि जो काय प्रकार झाला त्याबद्दल प्रशासन आणि सत्ताधारी पूर्णपणे जबाबदार आहेत. सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद, ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राइब करा.